Hey guys, welcome back to my YouTube channel. So guys, today's vlog is something different. आजचा vlog travel vlog नसणार आहे. So this vlog is about birthday आणि जे की आहे माझ्या मॉमचा बर्थडे जो आहे उद्या आणि आम्ही आजच तयारी करणार आहोत सगळी त्याची. सो बघा इतका सुंदर vlog असणार आहे ना हा. सो तुम्ही शेवटपर्यंत बघा. Yes, let's begin. So guys, मी माझ्या मॉमसाठी काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेत. लाईक मी डेकोरेशन करणार आहे कारण आम्ही रात्री 12 वाजता केक कट करणार आहोत. रात्रीच आमचं सेलिब्रेशन सुरू होतं आहे आणि तिच्यासाठी मी गिफ्ट पण घेतलं आहे. ती ऑलरेडी घेतलं आहे मी आणि मग मी विचार करते की रात्री देऊ की सकाळी देऊ. बट बघू कसं होतं आहे. आय थिंक रात्रीच देईल मी तिला गिफ्ट ते. आणि मी तिच्यासाठी केक बुक केला आहे. केकबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. आणि मी तुझ्यासाठी आत्ता रांगोळी काढणार आहे. सो आपण आपला व्लॉग रांगोळी काढण्यापासून सुरू करूयात. सो येस, चला रांगोळी काढते मी गाईस. ॲक्च्युली द थिंग इज मी रांगोळी खूप दिवसांनी काढणार आहे. आय डोंट रिमेंबर मी लास्ट कधी काढली होती. आठवलं तर तुम्हाला सांगते मी. आय रियली डोंट रिमेंबर मॅन कधी काढलेली मी. ठीक आहे सोडा, आठवलं तर आय जस्ट लेट यू नो. आणि रांगोळी झाल्यावरती मी डेकोरेशन करणार आहे. आणि मी डेकोरेशनसाठी खूप एक्सायटेड आहे कारण मी बलून्स वगैरे थोडे आधीच आणलेले. आणि मी बेसिकच करणार, जास्त मी लाईक क्राऊड नाही करणार एकदम. या लेट्स गो. ओ या, अँड दिस इज पेंटिंग ऑफ कृष्णाजी, आमचे लाडके कृष्णा. खूप छान आहे हे. मला माझ्या फ्रेंडने गिफ्ट केलं आहे. खूप छान आहे. मला इतकं आवडतं ना गाईज. खूप सुंदर आहे. सो चला रांगोळी काढत आपण. माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे मॉमसाठी. आणि मी तिच्यासाठी एक छोटंसं कार्ड बनवलं आहे जे की मी आता रिसेंटलीच प्रिंट आउट करून आणलं. म्हणजे आजच आणलं मी दुपारी. आणि त्याची डिझाईन मी खूप आधीपासून केली आहे. लाईक एक आठवडाभर मी आय वॉज लाईक प्लॅनिंग समथिंग. मग तेव्हा मला सुचलं की आय विल डू दिस. मग त्याच्यावरनं आय वॉज लाईक चला जाऊ दे आता हेच देऊयात आपण. सो मी ते बनवलं त्याच्यासाठी. अँड आय नो शी विल लाईक इट फॉर शुअर मॅन. तिची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही बघालच. बघू कसं आहे आणि रिॲक्शन तिची. बट आय गॅरंटी शी विल लाईक इट. अँड साईड बाय साईड माझ्या डॅडचा पण बड्डे येणारच आहे. सो आय बॉट वन फॉर हिम ॲज वेल. सो मी त्यांच्यासाठी पण डिझाईन केलं आहे. मी इतका विचार केला की काय देऊ. बट मी अजूनही गिफ्ट असतंच ऑब्वियसली. आणि छोटंसं लाईक असं कार्ड टाईप तर ऑब्वियसली आय शुड गिव्ह देम ना. सो आय मेड दॅट ॲज वेल. सो बाबाचं मी आय थिंक आत्ता दिलं, आत्ता पण देऊ शकते कारण असंच प्री बड्डे गिफ्ट. हां. सो momसाठी. So this one is, I'll just check and let you know. So this one is for my mom. So I'll write here ki for mom या for her something. आणि बाबाचं चार पण लिहिते काहीतरी. सो गाईज आता मी रांगोळी काढत आहे. आणि यस माझ्याकडे आयडियाज येत नाही आहेत काय आत्ता तरी. बट बघू रँडम काय टर्नआउट होतं ते काढत आपण. ही आहे माझी रांगोळी. बट तुम्हाला जर वाटत असेल की एवढंच तर नाही. मी ह्याच्यामध्ये थोडे कलर्स फिल करणार आहे. इथे थोडंसं काहीतरी पॅटर्न करेल मी. आणि इथे छोटे छोटे फुलं काढायचा म्हणजे विचार चालू आहे माझा. आणि मग मी ते करेल आत्ता. असं गाईज रांगोळी बघून काय वाटलं तुम्हाला आत्ता सांगा मला. तुम्हाला असं वाटत असेल की बेसिकली काय काढलं आहे मी. सो वेट गाईज, हॅव सम पेशन्स. मी त्याच्यामध्ये थोडेसे कलर्स पण भरणार आहे आणि मी साईडला डिझाईन्स पण करणार आहे. सो थोडीशी अट्रॅक्टिव्ह बनेल. आणि आय होप, आय एम शुअर की तिला आवडणारच गाईज. सो वाय नॉट. सी इतकी सुंदर रांगोळी तिला नाही आवडल्या. आणि तिला गाणं लावायचं आहे. सो मी तर भरते मध्ये वॉयलेट. भाई साहेब झाड झाला कलर, पाणी गेलं वाटतं त्याच्यामध्ये. सो झाड झालं ना, तुम्हाला टाकता पण नाही ना आता. ओके.
सो वॉयलेट नंतर सो काय असं काही हे लॉजिक नाही आहे, मी रॅन्डम कलर्स फिल करते त्याच्यामध्ये. आय थिंक आय शुड गो विथ पिंक. नो ठीक आहे. आय थिंक दिस वन वुड बी गुड. आय एम शुअर बट ही खूप छान आहे रांगोळी. ती जी वॉयलेट रांगोळी होती ना त्याच्यामध्ये जरासं पाणी गेलं होतं म्हणून ती घट्ट झाली आणि पडतच नव्हती, बट ही छान पडते. या परफेक्ट. नंतर आय थिंक आय शुड गो विथ ऑरेंज or else I think I should go with blue. So yeah, blue. झाली आता तुम्हाला दिसत असेल थोडासा. मी झाल्यावर ते तुम्हाला दाखवेल कसं दिसतंय ते. छान वाटतं मला खूप रांगोळी काढून. आणि रांगोळी काढणं ॲक्च्युली चांगलं असतं माहिती आहे का. असं स्ट्रेस निघतो त्याच्यामधनं. आपण लाईक फोकस करून असं एक गोष्ट एक छोटी गोष्ट आपण असं नीट फोकस करून करत असतो. लाईक एखादं फूल काढणं किंवा काय, मग ह्याने आपला स्ट्रेस जातो असं आय बिलीव्ह. ॲटलिस्ट आपले मनामधले थॉट्स पण निघून जातात. म्हणजे येत नाही, विचारच येत नाही मनामध्ये आपण हे करताना. स्ट्रेस आय वोंट से की टोटली स्ट्रेस जाईल, कारण स्ट्रेस आपला असतोच, जाऊ दे. आणि आय वोंट से की लाईक रांगोळी काढताना आपलं मन असं लाईक कॉन्सन्ट्रेट करतो आपण त्या एका स्पेसिफिक गोष्टीवरती. आपण असं कुठे दुर्लक्ष नाही करत किंवा विचार नाही करत नको ते. सो रांगोळी काढणं चांगलं असतं. सो गाईज आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आहे. अरे चेहरा तर दाखव. सो गाईज माझा दादा पण आला आहे आता आणि आमची डेकोरेशनची तयारी चालू आहे. चेहरा तर दाखवत नाही. Oh my god. Hi guys, hi. How are you guys? आजी काय आजी नो रिॲक्शन. आदित्य आज कष्ट घेत आहे सगळं फुगवायचे एफर्ट्स. आणि आतापर्यंत आम्ही एवढे बलून्स फुगवले आहेत. सो गाईज आता आम्ही केक आणायला जात आहोत तिथं. सो गाईज आता काय नाही, चांगलं दिसतंय. आम्ही आता केक कलेक्ट केला आहे आणि आता जात आहोत घरी आपण. सो या गाईज या इथे आम्ही निघालोय केक घेऊन. गाईज चला 11 वाजत आलेत. आणि सो गाईज फायनली आय एम रेडी. आय शो यू माय आउटफिट. आय एम सो हॅपी अँड आय एम फीलिंग सो प्रिटी गाईज. आणि मॉम पण रेडी आहे आणि डेकोरेशन पण झालं, बट ते वाऱ्यामुळे सारखं पडत राहतात. सो ते एक कन्सर्न आहे मला. या सो दिस इज माय आउटफिट गाईज.
हॅपीएस्ट बर्थडे टू यू डार्लिंग. थँक्यू मम्मा. केक कसा वाटला तुला? आदित्य आय नो तुला तर खूप आवडलाय. चॉईस माझी आहे कारण ते. मी मम्माला विचारते तुला कसं वाटला बोल. मस्त. जेन्युअनली सांगा कसा वाटला. काय खराब आहे काय चांगलं वाईट काही बोला तुम्ही है ना. गाइस दिस इज गिफ्ट फ्रॉम माय मॉम. हे घ्या मातोश्री. थँक्यू सो मच. उघडून तर बघा. ते वाचा मग नंतर. आधी उघडा मग ते वाचा. नाईस. सो गाईज आय एम सो हॅपी की आजचा लाईक सेलिब्रेशन जो काय प्लॅन होता तो एकदम छान टर्नआउट झाला आहे. आय मीन लाईक सगळंच खूप सुंदर झालं. लाईक मम्माला रांगोळी पण आवडली. तिला मी जे गिफ्ट दिलं ते रिटर्नवालं ते पण आवडलं तिला. तिला केक पण आवडला. असंच काय पाहिजे एका मुलीला ॲज अ डॉटर. भाई साहेब आय एम हॅपी फॉर दॅट. तिला तर सगळं आवडलं आणि मी गिफ्ट घेतलं ते दुसरं ते पण तिला आवडणार आहे आय गॅरंटी. सो डन फॉर द डे. बाय गुड नाईट.